आज आम्ही संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आलेलो आहोत। तर आमची थोड्या वेळानंतर संपूर्ण अधिकाऱ्यांच्या समेत आमच्या खात्याची मीटिंग होणार आहे। त्याच्या अगोदर पैठण तालुक्यामध्ये आज ताहेरपूर तालुका पैठण या ठिकाणी येऊन काही शेतकऱ्यांच्या बागा पाहिल्या। त्यामध्ये आमच्या समेत सन्माननीय भगवान कापसे हे कृषी तज्ञ म्हणजे बाहेरच्या देशातून येऊन आज आपल्या देशामध्ये ते शेतकऱ्यांना अत्यंत चांगलं मार्गदर्शन करून की वेगवेगळ्या व्हरायटीचे आंबे कसे लागवड करायची, किती अंतरावर करायची, लांबी रुंदी किती असावी, त्यामध्ये केसर आंबा आणि केसर आंब्याच्या पण काही जाती आहेत। त्यामध्ये मोठा केसर असेल, छोटा केसर असेल, तर अशा प्रकारे त्यानंतर डाळिंब पाहिलं, त्यानंतर ड्रॅगन फ्रूट पाहिले, पेरूचे झाडं पाहिले आम्ही। अशी वेगवेगळे व्हरायटीज शेतकऱ्यांच्या ह्याच्यात आणि अद्यावत जर मराठवाड्याला पाणी कमती असेल तर मग ही झाडं कशी जगणार आणि त्याच्यावरती जो काय त्यांनी अभ्यास केलेला आहे त्याच्यावरती आम्ही पाहिलं की ॲटोमेशनवरती पाणी कसं दिलं जातं, कसं त्यावरती काही तलाव स्वतः खोदून त्यामध्ये प्लास्टिकचं आवरण देऊन 2-2 कोटी लिटरचं पाणी तर साठवण केलेलं आहे शेततळावामध्ये की जर एखाद्या वर्षाला जर पाऊस नाहीच आला, पाणी नाहीच मिळालं तर त्या पाण्याचा वापर ह्या झाडांना होऊ शकतो। म्हणजे झाडं मरणार नाहीत ह्याची पण दक्षता आणि काळजी ह्या मंडळीने घेतलेली आहे। मी धन्यवाद देतो ह्या शेतकऱ्यांना आणि खास करून कापसे साहेबांनी ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। कारण मार्गदर्शन असेल तर सगळं आहे, नाहीतर जागा आमची भरपूर आहे परंतु ती योग्य रीतीने त्याचा जर वापर लागवड जर झाली नाही तर मग त्याचा काही उपयोग नाही आहे। आणि म्हणून करता फार समाधान वाटलं की मराठवाड्यासारख्या ठिकाणी आणि जिथे पाऊस कमी आहे तिथे पण सदन शेतकरी होऊ शकतात जर मनावरती घेतलं तर। आणि त्याकरता जे काय आमचं खातं आहे त्या खात्याच्या माध्यमातून जेवढं सहकार्य करता येईल तेवढं तर आम्ही निश्चित करूच। आणि त्याची आजची जी काय मीटिंग आहे, ज्याचा आढावा मीटिंग आज आम्ही लावलेली आहे, जे काय आपले मराठवाड्यातले जे काय 5-6 जिल्हे आहेत त्यातून येणारे आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत, आमचे अधिकारी सर्वच आहेत, त्यामध्ये आम्ही कापसे साहेबांनाही बोलवतोय, त्यांनाही आम्ही तिथं मार्गदर्शनावरतीसाठी घेऊन जातोय। तर मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो या संपूर्ण शेतकऱ्यांचं। जर मेहनत घेतली आणि केली तर काय होऊ शकत नाही त्याचं जर उदाहरण असेल तर ताहेरपूरच्या या शेतकऱ्यांनी जे काय शेती उत्पन्न आता जे दाखवले आम्हाला फार समाधान वाटलं। आम्हाला वाटलं फक्त आमच्या कोकणातच सगळे आंबे होतात, परंतु कोकणापेक्षाही पुढची स्टेप आपण लोकांनी उचललेली आहे। आणि कापसे साहेब तुमच्यासारख्यांचं जर मार्गदर्शन मिळालं तर एक चांगलंच होईल। जरा कोकणाकडे पण थोडे वेळ या, आम्ही तुमचं स्वागत करू। आणि मी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आणि खरोखर ज्यांना आवड आहे त्याला सवड मिळू शकते, ज्याला आवड नाही त्याला सवड होऊ शकत नाही आहे। मग तुम्ही लोकांनी इथं येऊन ही बाग पहा की मग ह्यांनी कशी फुलवली, ह्यांनी कशी, ह्याला काय 10-15 वर्ष लागलेली नाही आहेत, ह्याला 2 वर्ष 3 वर्षामध्ये ही बाग फुलवलेली आहे। मग 2-3 वर्षाची जर मेहनत घेतली तर तुमच्या पुढच्या अनेक वर्षाचं अडचणी दूर होऊ शकतात। आणि मग कोणाकडं नोकरीसाठी जावं लागणार नाही तुम्हाला किंवा इतर काय बाबीसाठी कोणाकडे हात पसरावा लागणार नाही। तुम्ही स्वतःचे मालक व्हाल आणि स्वतःचे विक्रेते व्हाल। आणि म्हणून करता धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कृषी प्रधान।